लेखसंग्रह चैतन्याचे चांदणे. लेखक डॉक्टर यशवंत पाटणे. वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव. निर्मिती साहित्य उत्सव परिवार. लेख दुसरा. प्रेमाची शिदोरी. स्वामी विवेकानंद. देश होता पण स्वातंत्र्य नव्हते. देह होता पण त्यात हुरूप नव्हता. काळ क्रूर होता. दिशा अंधारल्या होत्या. माणसाला धर्म समजत नव्हता. अशा वेळी कलकत्त्यातील एक माऊली शिवाकडे साकडं घालत होती. धर्माचं रक्षण करणारा, अज्ञान अंधश्रद्धेचा अंधार दूर करणारा, राष्ट्राचा उद्धार करणारा, तरुणांना चेतवणारा, पाश्चात्यांना नमवणारा एक वीरेश्वर मला दे. शिवाने प्रार्थना ऐकली. वार सोमवार 12 जानेवारी 1863 रोजी एका नव्या तेजाचा उदय झाला. नाव त्याचे वीरेश्वर नरेंद्र, अर्थात तुम्हा आम्हा सर्वांचे, साऱ्या हिंदुस्थानचे चैतन्य सूर्य विवेकानंद. त्यांनी वाणीच्या माधुर्याने, बुद्धीच्या चातुर्याने, वृत्तीच्या औदार्याने व रूपाच्या सौंदर्याने अनेकांना आकर्षित केले होते. खेत्रीचे महाराज अजित सिंग हे त्यापैकीच एक होते. स्वामीजींवर त्यांची नितांत श्रद्धा होती. परमार्थाचे पसायदान गाणारे, मानवजातीचे श्रेष्ठ हितकर्ते व अलौकिक प्रतिभेचे साधू पुरुष म्हणून स्वामीजी त्यांना वंदनीय वाटत. पुढे त्यांच्याच विनंतीवरून विवेकानंद हे नाव धारण करून स्वामीजींनी शिकागोच्या धर्मपरिषदेत भारतीय संस्कृतीला विश्व पातळीवर विराजमान केले. तर याच खेत्रीच्या महाराजांनी आपल्या दिवाणखान्यात एका नर्तिकेचे गाणे ठेवले होते. स्वामीजींचा मुक्काम वाड्यावर होता. 1891चा एप्रिल महिना होता. वेळ रात्रीची होती. गाण्याचा आनंद स्वामीजींनी लुटावा ही महाराजांची इच्छा होती. त्यांनी निरोप पाठवला. स्वामीजींना महाराजांच्या गाण्याच्या बेताची कल्पना नव्हती. दिवाणखान्यात येताच स्वामीजी चमकले. आपल्यासारख्या संन्याशाने अशा गाण्यात गुंतणे योग्य नाही या जाणीवेने ते जायला निघाले. पण महाराजांनी त्यांना गाणे ऐकण्याचा आग्रह केल्याने ते बसून राहिले. तरीही कधी उठतील याचा नेम नव्हता. स्वामीजींचे हे वागणे नर्तिकेच्या मनाला झोंबले. शेवटी कलावंत हा रसिकांच्या भावनेवर जगत असतो. तिने स्वामीजींच्या मनातले भाव जाणले. त्यांच्या मुखमंडलाकडे नम्रपणे पाहिले. अंतःकरणातील सात्विक भाव त्या साधुपुरुषाच्या मुद्रेवर विलसत होते. मोठ्या चतुराईने तिने गाण्याची निवड केली. राजस्थानातले संतकवी सूरदास यांचेच ते भजन होते. तंबोऱ्याच्या तारा जुळल्या. तबलजींची तबल्यावर थाप पडली. तिने षड्ज लावला. भजनाला प्रारंभ झाला. प्रभु मेरे अवगुण चित न धरो, समदर्शी हे नाम तिहारो, चाहे तो पार करो. नर्तिका आर्तस्वरात सांगत होती, प्रभू, आपण माझ्या अवगुणांकडे लक्ष देऊ नका. माझ्या हीन व्यवसायाकडे पाहू नका. आपल्याला समदर्शी म्हणतात. समदर्शी म्हणजे साऱ्या भूतमात्रांकडे समान दृष्टीने पाहणारे. तेव्हा आपण समदर्शी आहात. आपणच माझा उद्धार करा. रात्रीच्या समयी प्रकट झालेले नर्तिकेचे ते उत्कट व सुरेल सूर स्वामीजींच्या काळजाला भिडले आणि ती अधिक उत्कटपणे आपल्या मनातले भाव गीतातून आळवू लागली. तिच्या गीतातील शब्दांना तिच्याच जीवनाचा सुंदर भावसंदर्भ होता. लोखंडाच्या एका तुकड्याची मूर्ती होते. ती देवघरात पूजली जाते. तर दुसऱ्या एका तुकड्याची सुरी होते. ती कसायाच्या हातात जाते. पण परिसाचा स्पर्श त्या दोन्हीचे सोने करतो. भेदभाव करीत नाही. आपण परीस आहात. आपल्या कृपेने माझा उद्धार करा. पाण्याच्या एका प्रवाहाला नदी म्हणतात, तर दुसऱ्याला नाला म्हणतात. पण दोन्ही प्रवाह गंगेला मिळतात. दोन्हीही पावन होतात. आपण पवित्र गंगा आहात. प्रभू, आपल्या कृपेने माझा उद्धार करा. एका संत कवीच्या साक्षात्कारी प्रतिभेतून अवतरलेल्या त्या गीताने
स्वामीजींच्या हृदयाची तार छेडली. सुरांचा निनाद अंतःकरणाच्या गाभारात घुमला. स्वामीजी अंतर्मुख झाले, खजील झाले. आपल्या उठून जाण्याच्या कृतीने आपण एका कलावंताचा अपमान केला. कलावंताला पोट असतं तसं मनही असतं. त्या नर्तिकेचे गाणे श्रेष्ठ होते. गाणारे मन स्वच्छ होते, पवित्र होते. अहमपणातून आपल्याकडून एक स्त्री दुखावली गेली. स्वामीजी अस्वस्थ झाले. त्यांच्यातील करुणा जागी झाली. ते हळुवार पावलांनी नर्तिकेजवळ आले. झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. उमद्या अंतःकरणाने त्याने नर्तिकेची क्षमा मागितली. बिचारी ती नर्तिका धन्य धन्य झाली. जणू प्रत्यक्ष प्रभूनेच तिची कदर केली, तिच्या कलेला दाद दिली. तिचे मन उन्नत झाले. एका ज्ञानयोग्याकडून कधीही न सरणारी, न संपणारी अशी प्रेमाची शिदोरी तिला बिदागी म्हणून गवसली होती. अध्यात्माची बैठक आणि विज्ञानाची दृष्टी लाभलेले विवेकानंद हे रामकृष्णांचे शिष्य होते. गुरुचे विचार आचरणात आणणारे ते ज्ञानयोगी होते. जग हे जगन्नाथाचे निवासस्थान आहे. माणूस हा अमृताचा पुत्र आहे. धर्म हा लोककल्याणाचा मंत्र आहे. वैज्ञानिक प्रगतीचे स्वागत करताना माणूस परमार्थापासून वंचित राहू नये म्हणून संस्कृतीची, आत्मज्ञानाची, अध्यात्माची महती पटवून देणारे विवेकानंद म्हणजे उत्कट ज्ञाननिष्ठा, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि धवल चारित्र्य यांचे मूर्तिमंत विश्वरूप दर्शन म्हटले पाहिजे. आता आपण ऐकत होतात लेखसंग्रह चैतन्याचे चांदणे. लेखक डॉक्टर यशवंत पाटणे. वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव. ही साहित्य उत्सव परिवाराची 2023 ची प्रस्तुती आहे.